गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या नवीन ब्लॉगमध्ये. तर आम्ही आता निघालेलो आहोत. नागपूरच्या अलीकडेच एक 20 किलोमीटरवरती वगैरे आम्ही थांबलेलो आहोत. इथे एक हॉटेल, ओयोचं हॉटेल आम्हाला भेटलं. हॉटेलचं नाव आहे ब्लॅक विला. रूम काही इतकी खास नव्हती, त्यामुळे मी काही रूम टूर घेतलेली नाही आहे. ठीक आहे, आता निघत आहोत आम्ही पुढच्या प्रवासासाठी. आता वाजलेले आहेत 8 आणि आता आम्ही निघतोय. तर भेटूयात रस्त्यामध्ये. बघा, हे आहे कोलची फॅक्टरी. तर या फॅक्टरी मध्ये काय मला नाही माहिती, पण एवढंच माहिती की कोल आहे. तर समोर बघूया आपण हा ट्रक. बघा, या ट्रकला आपण आता ओव्हरटेक करणार आहे आणि हा ट्रक गेला मागे. BMW की. मित्रांनो, आपण आता मध्य प्रदेशच्या बॉर्डर मध्ये एंट्री केलेली आहे. रस्ते खूप सुंदर आहेत. मुलं खुश झालेली आहेत. आम्ही नेक्स्ट स्टेट मध्ये आम्ही एंट्री केल्यामुळे आता मुलं पण खुश झालेली आहेत. आम्ही एका ठिकाणी थांबलो होतो नाश्ता करायला आणि तिथे फक्त पोहे मिळाले. खूप गर्दी होती तिथे. ऍक्च्युअल मध्ये चमचे सुद्धा मिळत नव्हते. 100 रुपयाला एक प्लेट दिली त्यांनी पोह्यांची आणि पोहे तसे भरपूर होते, पण तरी देखील 100 रुपयाची एक प्लेट पोह्यांची आणि चमचे मिळत नव्हते आम्हाला खायला. आम्ही हातानेच पोहे खाल्ले. शेट म्हणा की प्रत्येकदा. चांगले बरे. 10 किलोमीटर मध्ये खूप लांब अडवलं यांनी लोकांनी, है ना. इतकी गर्दी नसून सुद्धा कशासाठी अडवलंय? गर्दी व्हायरल गाडीकडे इकडे हे का थांबलेत आता इथं? बघा ना, ह्याच्याकडे हेच नाहीये. सॉरी. अगं मम्मी ढकलू इकडे बाबांच्या साईडला पाय पसरव आणि लावते क्लिप्स. आपली क्लिप्स लाव पहिले. एक मेरी व्हिडिओ लाव आता क्लिप्स.
म्हटलं का तो आणि हरवलं तर टाइटैनिक के समय भी जहाजों में अपन बैठ गए अपन ही बच्चे मित्रांनो, स्नान करून आल्यावर जी अनुभूती झाली ती शब्दांमध्ये मांडणं खूपच कठीण आहे. फक्त इतकंच सांगू शकते की आईच्या कुशीत जशी शांतता आणि प्रेम मिळतं अगदी तसंच सध्या वाटत आहे. माफ करा, पण यात कसलीही अतिशयोक्ती नाहीये. काल रात्री 11:30 वाजता आम्ही अरैल घाटावर पोहोचलो. संपूर्ण प्रवास दाखवला नाही कारण ते महत्वाचं नव्हतं. घाटावर रात्रभर आम्ही गाडीतच बसून राहिलो. पहाटे 5:30च्या दरम्यान चालायला सुरुवात केली आणि फार फार तर 2-2.5 किलोमीटर चाललो बोट क्लब पर्यंत. तिथे बोट केली. प्रत्येकी 2,000 रुपये घेतले बोटवाल्याने. मोठ्यांचे 2,000 आणि मुलांचे पैसे त्यांनी घेतले नाहीत. छान स्नान करून आम्ही तिथलीच माती थोडी कपाळी धारण करून मुठभर माती हातात घेऊन बाहेर पडलो. तटावर येऊन ओले कपडे बदलून पुन्हा गाडीकडे चालायला सुरुवात केली. तेव्हा मात्र प्रचंड गर्दी झाली होती. त्यात आम्ही इतके जण होतो त्यामुळे हरवण्याची भीती जास्तच वाटत होती. कसेबसे गाडीपर्यंत येऊन पोहोचलो आणि परत फिरलो. त्यावर फक्त बोटीच बोटी दिसत होत्या आणि सर्वत्र दिसत होता तो एकवटलेला आणि भारावलेला जनसमुदाय. इथल्या प्रशासनाचं आणि लोकांचं जेवढं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. सगळी व्यवस्था चोख लावली गेली होती आणि सतत 40 दिवस इथले लोक हा येणाऱ्या जाणाऱ्यांचा लोंढा सहन करणार होते. त्यातल्या त्यात सफाई कर्मचाऱ्यांचे तर कराल तेवढे कौतुक कमी आहे. आम्ही ज्या भीतीने ग्रासलो होतो ती कुठल्या कुठे पळून गेली होती कळलंच नाही. गाडीत बसून निघाल्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा टेंट सिटी होती ती दिसली. अतिशय सुंदर पद्धतीने ते टेंट्स बांधले गेलेले होते जे भाविकांसाठी उपलब्ध होते. रात्रभर जागे असल्यामुळे खूप झोप येत होती. अत्यंत थकून गेलेलो असल्यामुळे इतका क्षीण आला होता की शूटिंगच करता नाही आलं. एका ठिकाणी जेवण केलं प्रयागराजमधून बाहेर पडल्यानंतर आणि थोडं पुढे जाऊन
एका झाडाच्या खाली गाडी थांबून 1 तासभर झोप काढली. झोपून उठल्यानंतर जबलपूर गाठलं. रात्री 8 वाजता जबलपूरला पोहोचलो आणि हॉटेल रॉयल ऑर्बिटमध्ये स्टे घेतला. आणि त्याचं शूटिंग नाही करू शकले त्याबद्दल क्षमा असावी.